नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत आपत्ती व्यवस्थापन, इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा मधील हा 10वा पाठ आहे. याच्यापूर्वीच्या 2 सेशनमध्ये आपण पाहिलं की नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कशा प्रकारे ओढवली जाते आणि युनोने कशा प्रकारे त्याचे डेफिनेशन केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की जलप्रलय आला तर कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी किंवा जीवितहानी होत असते. त्याचप्रमाणे सर्व आपत्ती ह्या एकसारख्या नसतात. म्हणजे प्रत्येक आपत्तीचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. आपत्तीचं व्यवस्थापन करताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की नैसर्गिक आपत्ती असतात त्या सांगून येत नाहीत. त्याच्यामुळे आपण ती आपत्ती होण्याआधीच प्रिपेअर असलेलं बरं असतं आणि म्हणून अशा प्रकारे आपत्तीचं व्यवस्थापन करून म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट करून आपण बऱ्याच लोकांचे प्राण वाचवू शकतो. किंवा काही वेळेला आपत्ती झाल्यानंतर सुद्धा आपण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये म्हणजे बचाव कार्याचा वापर करून आपण कित्येक जणांचं प्राण वाचवू शकतो आणि अशा प्रकारची गोष्ट करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन ह्या लेसनमध्ये आपण या 3ऱ्या सेशनमध्ये आहोत आणि आपण वेगवेगळ्या आपत्ती आणि त्यांना कसे तोंड द्यावे याच्याविषयी आपण डिस्कस करत आहोत. चला तर मग पाहूया आपत्ती व्यवस्थापन. आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती म्हणजे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता काही महत्त्वाच्या बाबी विचारात घ्याव्या लागतील. त्या पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे आपत्ती पूर्वीचा काळ. आता आपल्याला माहित आहे की सायक्लोन येणार आहे, चक्रीवादळ येणार आहे किंवा एखादी इमारत कमकुवत झालेली आहे म्हणजे ती आता पडणार आहे. म्हणजे त्याच्यापूर्वीच आपल्याला ती इव्हॅक्युएट करावी लागेल. म्हणजे तिथून तिथल्या लोकांना हलवून दुसऱ्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन त्यांना द्यावं लागेल, पुनर्वसन त्यांचं करावं लागेल. इशारा काळ म्हणजे जसं आपल्याला माहित आहे की सायक्लोन येण्यापूर्वीच आता ह्याच्या मार्फत GPS मार्फत किंवा सॅटेलाइट मार्फत चित्र मिळतात, पिक्चर्स मिळतात आणि त्याप्रमाणे सायक्लोन पुढे धडकणार आहे ते सुद्धा आधीच सांगितलं जाऊ शकतं. म्हणून त्याच्या आधी इशारा काळ म्हणजेच लोकांनी बाहेर पडू नये किंवा घरातच राहावं किंवा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी म्हणजे असतील की आपण बाहेर पडून काही इलेक्ट्रिसिटीचे पोल वगैरे असतील त्याच्याखाली उभं राहू नये अशा प्रकारचा इशारा या आधीच दिला जातो. आणीबाणीचा काळ म्हणजेच काय त्याच्याविषयी आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. पुनर्वसनाचा काळ म्हणजे एखाद्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली असेल तर तिथल्या लोकांना तिथून हलवून त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजे. प्रतिशोधनाचा काळ म्हणजे रिकव्हरी फेज म्हणजे जखमी झालेल्या लोकांना किंवा घरं पडलेली असतील तर तिथे परत ती बांधकाम केलं पाहिजे म्हणजे रिकव्हरी केली गेली पाहिजे म्हणजे याला प्रतिशोधनाचा काळ म्हणतात. पुनर्निर्माणाचा काळ म्हणजे रिकन्स्ट्रक्शन फेज. माळीन हे त्यातलं एक फार चांगलं उदाहरण आहे. बघा भूस्खलन होऊन माळीन हे पूर्ण गाव मातीच्या मलब्याखाली गाडलं गेलं तर त्याचं पुनर्वसन करणं आणि तिथे तुटलेली घरं जी आहेत त्यांचं पुनर्निर्माण करणं ही काळाची गरज होती. आणि त्याप्रमाणे रिकन्स्ट्रक्शन फेज हा सुद्धा आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्तीमध्ये येणारा पार्ट आहे. आपत्तीचा स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे 3च भाग संवेदनशील असतात. आता हे 3 भाग कोणते सेन्सिटिव्ह असतात ते बघूया आपण. आणीबाणीची व्यवस्था. या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच काळात वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येते. म्हणजे उदाहरणार्थ समजा पाण्यामध्ये अडकलेले जीव किंवा एखादी बिल्डिंग पडलेली असेल तर मातीखाली अडकलेले कोणी लोक असतील तर त्यांना लवकरात लवकर वाचून बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण आता बिल्डिंग तर पडलेलीच आहे परंतु त्याच्यामध्ये जी जीवितहानी झालेली आहे ती कमीत कमी करण्याचा प्रयत्न आपण या बचाव कार्याच्या माध्यमातून करत असतो. त्यामध्ये शोध आणि बचाव कार्य. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शोध घेताना खूप जोखमीचं काम आहे शोध घेणं. म्हणजे याचं कारण ज्या मलब्याखाली किंवा ज्या ढिगाऱ्याखाली ही लोक अडकलेली आहेत ते बाजूला करत असताना जर त्यांच्या डोक्यावर काय पडलं तर शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांचा जीव जाऊ शकतो. आणि म्हणून शोध आणि बचाव कार्य हे फार महत्वाची गोष्ट आहे. वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क, दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे म्हणजे तो वैद्यकीय मदत कोणाला हवी असेल तर ती पुरवणे. त्याचप्रमाणे प्रथमोपचार करणे म्हणजे आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असतो त्याच्यामधून कुठे जखमी कोण असेल तर त्याच्या जखमांवर उपाय करणं. संपर्क व दळणवळण म्हणजे रस्त्यामध्ये जर काही दरड वगैरे कोसळली असेल तर ती बाजूला करून संपर्क आणि दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणं ही जी कामं आहेत ती आणीबाणीची व्यवस्था या कामांमध्ये येतात. तर अशा प्रकारे आपण कामं करून बचाव कार्य आणि त्यामध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. संक्रमणावस्था बघा, यामध्ये आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम चालू करतात. जसे ढिगारे हलवणे म्हणजे मातीचे ढिगारे पडलेले असतील
एखादी बिल्डिंग पडलेली असेल किंवा दरड कोसळलेली असेल आणि ती रस्त्यात आली असेल तर रस्ता मोकळा करून देण्यासाठी ढिगारे हलवणे गरजेचं आहे. पाण्याचे नळ ठीकठाक करणे, कारण पाणी ही महत्वाची गरज आहे, त्यामुळे पाण्याचे नळ जर तुटले असतील तर त्यांना ठीकठाक करणं संक्रमणावस्थेमध्ये खूप गरजेचं आहे. रस्ते दुरुस्ती करणे हे सुद्धा फार महत्वाचं काम आहे, जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होते. अशा नागरिकांना निरनिराळ्या संस्था रोख अथवा इतर मदत देऊ शकतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून देता येईल आणि खऱ्या अर्थाने पुनर्वसन होऊ शकेल. म्हणजे इथे अशा हलाखीच्या परिस्थितीत सापडलेल्या लोकांना, ज्यांचे कोणी आप्त स्वकीय या हादस्यामध्ये किंवा ह्या आपत्तीमध्ये मारले गेलेले आहेत, त्यांना रोख रक्कम देऊन किंवा त्यांना जॉब देऊन उद्योगधंद्यांमध्ये कायमस्वरूपी स्थिरतावर करून त्यांचं जनजीवन पूर्वावस्थेत आणणं खूप गरजेचं असतं. तिसरी आणि महत्वाची गोष्ट बघा, पुनर्निर्माण अवस्था. ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते, कारण तिची सुरुवात संक्रमणावस्थेत होते. या काळात इमारतींची पुनर्बांधणी, रस्ते म्हणजे या इमारती पडलेल्या असतील, समजा मोठा भूकंप झाला असेल आणि बऱ्याचशा इमारती पडलेल्या असतील तर त्यांची पुनर्बांधणी करणे, रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था पूर्ववत करणे इत्यादी कामे केली जातात. शेती व्यवसाय पूर्ववत सुरू होतो. आपल्याला माहिती आहे भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, म्हणजे शेतीचं नुकसान झालं असेल तर त्या बळीराजाला फार मोठा हाल अपेक्षा सहन कराव्या लागतील आणि म्हणून शेती व्यवसाय पूर्ववत करणे फार गरजेचं आहे. आजपर्यंत पृथ्वीने अनेक नैसर्गिक आघात सोसले आहेत. त्यांची वर्णने ऐकून मानवी मन सुन्न होते. यामुळे सजीवांचे तसेच पृथ्वीचेही खूप नुकसान झालेले आहे. खरे पाहता कित्येक वर्षांच्या जुन्या प्रश्नांनी आता उग्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे, जसे की वाढती लोकसंख्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपली भारताची लोकसंख्या साधारण 135 कोटीच्या जवळपास आहे. म्हणजे 2011च्या जनगणनेमध्ये ती 121 कोटी होती. आता 10 वर्षानंतर ती अजून वाढलेली आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, म्हणजे आपण विकसनशील देश आहोत, आपण विकसित देश नाही आहोत, त्यामुळे आपलं पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा आपत्त्या जगत वाढत गेल्या, म्हणजे लोकसंख्या वाढत गेली. लोकसंख्या वाढल्यामुळे उपासमार होत गेली, कारण तेवढं धान्य आपल्या शेतांमध्ये निर्माण होत नाही, म्हणजे आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे या गरजा भागवणं आपल्यासारख्या विकसनशील देशाला परवडणारं नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे आपत्ती जर आल्या तर आपत्तीनंतर अजून त्यांचं व्यवस्थापन करणं हे खूप जोखमीचं काम होऊ शकतं. सामाजिक विषमता म्हणजे समाजामध्ये असलेली विषमता, उच्च नीचता, आर्थिक विषमता म्हणजे पैशाची विषमता, श्रीमंत गरीब, वांशिक म्हणजे आपण वंशभेद करतो, आणि धार्मिक तेढ, हिंदू मुस्लिम सिख ईसाई अशा प्रकारे धर्मांमध्ये आपला देश म्हणजे त्याचे तुकडे झालेले आहेत. अशा अनेक कारणांनी देशात अशांततेचे वातावरण निर्माण होते. म्हणजे जे धर्म एकमेकांपासून दूर गेलेले आहेत त्यांना एकसंघ करून आपल्या भारत देशाची ओळख आपण ठेवली पाहिजे. दहशतवाद, आपल्याला माहिती आहे पाकिस्तान हा दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश आहे. त्यांचं जे बजेट आहे त्याचा सर्वात जास्त पैसा हा मिलिटरी ऍक्शन आणि दहशतवाद पोचण्यावरच जातं. अपहरण करणं, समाजातील संघर्ष या बाबी आता नित्याच्या झाल्या आहेत. विकसित देशांमध्ये कित्येक घटक रसायने उत्पादित करण्यास अथवा वापरण्यास मनाई आहे. बघा, विकसित देश म्हणजे डेव्हलप कंट्री ज्या आहेत त्यांच्याकडे कित्येक घटक रसायनं जे आहेत ती वापरण्यास आणि उत्पादित करण्यास मनाई आहे. परंतु अशा प्रकारची विषारी आणि मानवाच्या ऱ्हासास कारणीभूत होऊ शकणारी रसायने जी आहेत ती मागास किंवा विकसनशील देश, म्हणजे आपण विकसनशील देशामध्ये येतो, आपण आपली डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, आपण अंडर डेव्हलप आहोत, डेव्हलपिंग कंट्री आहोत, आणि ह्याच्यामध्ये मानवजातीला विषारी अथवा मानवाच्या ऱ्हासास कारणीभूत होऊ शकणारी रसायने आपल्याकडे उत्पादित केली जातात आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, 2014 साली माळी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे मोठे भूस्खलन होऊन दरड कोसळली होती. म्हणजे इतका पाऊस पडला होता की पाण्याबरोबर ती पूर्णपणे जे हे होते मलबा जो होता तो खाली कोसळला आणि खाली पायथ्याशी असलेला गाव त्या मलब्याखाली पूर्णपणे गेला होता. या आपत्तीनंतर पुनर्निर्माण करण्यात आलेली शाळेची इमारत खालील छायाचित्रात दाखवलेली आहे बघा आपल्याला. म्हणजे पुनर्निर्माण झालं, रिकन्स्ट्रक्शन केलं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा शाळा निर्माण झाली. म्हणजे रिकन्स्ट्रक्शनचं काम हे अत्यंत मोठं काम असतं आणि अशा प्रकारे ते मालिन गावामध्ये तयार झालं. पहा, अणुभट्ट्या, आपल्याला माहित आहे की हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते आणि त्या अणुबॉम्बचा परिणाम म्हणजे तिथे अजूनही जन्माला येणारी मुलं जी आहेत
त्यांच्यापैकी काही मुलांचे हात आणि पाय असे वाकडे होतात, म्हणजेच काय ते हँडिकॅप म्हणून जन्माला येतात. म्हणजे अणुभट्ट्यांचा असा मोठा धोका मानवाला आहे. उदाहरणार्थ रशियातील चेर्नोबिल, लक्षात घ्या, अणुभट्टीत स्फोटामुळे झालेली किरणोत्सर्गाची गळती, त्याचे दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हिरोशिमा आणि नागासाकीवर जसा अणुबॉम्ब टाकला होता त्याचप्रमाणे रशियामध्ये सुद्धा चेर्नोबिल इथे अणुभट्टीत मोठा स्फोट झाला होता आणि त्याचा जो किरणोत्सर्गाची गळती झाली ती आजही तिथे जाणवत आहे. त्याचे दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. आजच्या काळामध्ये अनेक देश अणुशक्ती संपन्न आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, म्हणजे आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी प्रत्येक देश अणुचाचणी घेत असतं. त्यातून निष्काळजीपणामुळे किरणोत्सर्गाचा धोका वाढू लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्व ही सर्व राष्ट्रांची प्रथम गरज झाली आहे. म्हणजे अशा प्रकारे अणुशक्ती संपन्न देश असल्यामुळे कधीही अशा प्रकारे अणुबॉम्बचा स्फोट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणामुळे किरणोत्सर्ग होऊ शकतो. किरणोत्सर्गाचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. त्याचप्रमाणे आता आपल्याला माहिती आहे, आपल्या शेजारी राष्ट्र म्हणजे पाकिस्तान यांच्याकडे जो अणु ऊर्जेसंबंधीचा हे आहे, म्हणजे ॲटॉमिक रिएक्टर्स जे आहेत त्याचा वापर जर दहशतवाद्यांच्या हाती लागला तर ते त्याचा उपयोग एकदम वाईट स्थितीने करतील आणि जगावर ते अणुबॉम्ब फेकतील आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे किरणोत्सर्ग होऊन मानवी जीवनावर त्याचा व्यापक परिणाम होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये कशा प्रकारे पुनर्वसन केलं जातं किंवा कशा प्रकारे मालीण गावामध्ये आता पुनर्वसन करून रिकन्स्ट्रक्शन करून नवीन शाळा किंवा नवीन घरांची बांधणी केलेली आहे, त्याचप्रमाणे अणुभट्ट्यांपासून होणारा धोका सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्यामधून 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास आपण घरबसल्या करू शकता. यामध्ये आपण सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी किंवा कॉम्प्युटर अशा विषयांचा अभ्यास करू शकतो आणि आपल्याला तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जोड सुद्धा इथे मिळते. अमर्यादित टेस्टचा अनुभव आपल्याला या ऍपच्या मार्फत मिळत असतो. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या आणि त्यांचंही भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.